आपलं कॅन्टीन कॉलेजमध्ये जे सुरू होतं ते कधीपासून सुरू केलं? 20 जून 84. 20 जून 84 का? कशी सुरुवात झाली त्याची? ती काय नॉर्मल 5-6 बसे आणि हे घेऊन आलो होतो. त्यावेळेला एखाद्या वेळेला आमचं पूर्वी हॉटेल होतंच आझाद चौकात. बरं. हा. आणि त्यावेळेला त्या बापूने एक माहुलीच्या तिथं एक ह्याचं पंजाबीचं एक हॉटेल होतं. त्या पोराला त्यांनी इथं 1 वर्षभर हॉटेल दिलं होतं बापूने. पण मे महिन्यात जेव्हा सुट्टीला तू घेणार का कॅन्टीन? मी घेतो. एक 5-6 वर्षांनी आपलं थोडंसं मटेरियल म्हटलं काय तसं मॅपत होतो मी 5-6 वर्ष अगोदर. त्यामुळे ही गॅदरिंग बिदरिंग आणि मी 82ला NSSचा कॅम्प पण केला होता त्यांचा. 2 कॅम्प अगोदर केले होते कॉलेजला यायच्या अगोदर. त्या कॅम्प पण येणं जाणं माझं होतं आणि म्हटलं बघूया जमलं तर जमलं. किती वर्ष कॅन्टीन चालवलं आपण? 17 वर्ष चालवलं की. तुमच्या कॅन्टीन मधला वडा, त्याच्यानंतर मिसळ भजी म्हणजे अजून देखील आठवतात आम्हाला. काय सांगाल आठवण आणखी कॉलेज मधल्या कॅन्टीनच्या? त्यावेळेला म्हणजे बाकी काय खायलाच नसायचं ना. वडा सांबार, एक वडा सांबार आणि पाव. आणि एक वडा सांबार घेतले सांबार फ्री असायचं. 10 पाव पोरं घ्यायचे आणि सांबार वडा सांबारला. टेस्ट वेगळीच असायची म्हणतात. जुना मोटर स्टँड पासून हॉटेलच नव्हतं. हे काळे बिळे हे सगळे नंतरचे राजधानी बिजधानी. आणि त्याच्यानंतर पण कॉलेजच्या बाहेर इथं आपण पहिल्यांदा मग 97ला बापू सभापती असताना मला स्मार्ट पीटी मिळालं सरस्वतीला. शिक्षकांचं स्मार्ट पीटी. त्यावेळेला विद्या शिंदे गट शिक्षण अधिकारी होते आणि बापू इकडे सभापती. मग ते स्मार्ट पीटी घेतलं 3.25 लाख रुपयाचं काम. त्यापैकी 1.25 लाख रुपये राहिले मला. आज जेमतेम पोटापुरता धंदा असायचा. ते जास्त नाही आणि भागल एवढा असायचा. मग पहिलं हे 1 लाख रुपये जागा घेतली 50,000 रुपये गुंठ्यानं 97ला. काम 24 दिवसाचं. आणि मग बाहेर आले मग विकत घेतले. क्वालिटी असल्यामुळे कसं आहे की लोकांना सांगायची गरज पडत. आणि त्या ह्याला अनुभव महत्वाचा कुठला होता त्या स्मार्ट पीटीला तर NSS मी 24 वर्ष केले. नाना पाना तोटा ह्याच्यावर आपलं विद्यार्थ्यांचं असायचं ना. नाना पाना तोटा ते एक अनुभव चांगला आला तुम्हाला. आणि त्याचा उपयोग कुठं झाला आपल्याला त्या स्मार्ट पीटीला सेम तेच. आणि तिथलेच विद्यार्थी तुम्ही समजा तिथं शिक्षक आहे. 25% लोक त्यात कॉलेजमधनं विद्यार्थी गेलेले शिक्षक झालेले. आता हे सुद्धा मला वाटतं गोळेवाडीचेच कॅम्पला होता ना. जेवायला आम्ही आलो होतो. तुमच्या कॅन्टीन मधलं वडा वगैरे टेस्ट एक वेगळीच असायची. ते एक वेगळंच असायचं आणि कायम गर्दी असायची कॅन्टीन मध्ये. आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर बऱ्याच जणांना त्या आठवणी येतील सगळ्यांना, आहे की नाही? आणि आता देखील आपण मोठ्या स्वरूपात हे काम सुरू केलेले आपण. सागर पण तुम्हाला चांगली मदत करतो किंवा घरातल्या सगळ्यांची मदत करतो. आमच्या वडीलच म्हणजे आमचं म्हणजे तसं हे सावतावन आहे 1950 सालचं लेसन. मार्केट यार्ड मध्ये वडिलांचं हॉटेल होतं. मार्केट यार्ड नंतर ते मासावाल्यांच्या तिथून पुन्हा आझाद चौकात आलं. ते अतिक्रमण 93ला उठली का नाही तिथं वडिलांचं हॉटेल होतं. त्या अतिक्रमणच्या भ्यानं मी हे घेतलं होतं कॅन्टीन घेतलं होतं. आणि मधल्या पिरियड मध्ये मी 5-6 वर्ष मॅप सुद्धा काढले. पण ती कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर असायचं. कळायला लागल्यावर मी ते सोडून दिलं. परमनंट काही तर सिस्टीम दिसना म्हटलं. म्हटलं आपलं बाहेरच जायचं. एखाद्या व्यवसायाला सुरुवात होणं महत्वाचं असतं आणि एक दिशा देणारा कोणतरी असतं.